अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेड व श्री संत गजानन महाराज विहीर संस्थाच्या बाजूला असलेले दहीखेड फुटकर व किलपाणी या गावाच्या लगतच शेतामध्ये शुक्रवार 28 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघांनी गवळी सुनील सुखदेव येवले राहणार किलपाणी यांच्या मालकीचा बोकड पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला. तर याच परिसरात गेल्या 1 महिन्यात ही तिसरी घटना असून संपूर्ण परिसर वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी व मजूर वर्ग राहत असून यांची शेतीवर जाणे मुश्किल झालेले आहे. गवळी समाजाचा मुख्य दूध व गुराढोरांचा व्यवसाय असून यावर त्यांचा संपूर्ण परिवार उदरनिर्वाहावर अवलंबून असतो. शेत, शिवार, ठिका जंगलामध्ये गुरुवार 27 नोव्हेंबरला 2 दिवस अगोदरपासून सर्व गुरेढोरे घेऊन अकोलखेड येथील शेतकरी कांचन जांभळे कपाशीमध्ये गुरे चारण्याकरता गवळी लोक मुक्कामी राहटीवर होते. त्याच शेतात रात्रीला पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्याच्या दरम्यान सुनील येवले व त्यांचा मित्र जयंत खंडारे हे विहिरीवर जेवण करीत असताना त्यांना गाई म्हशींचा हंबरडा फोडण्याचा व तळफडण्याचा मोठ्या प्रमाणात आवाज आला. त्यावेळी ते त्यांच्या कपाशी असलेल्या राहुटीवर धावत आले तेव्हा त्यांना पट्टेदार वाघाचं दर्शन झालं. यावेळी बांधलेल्या म्हशी, गाई, बकऱ्या, इतर गुरेढोरे यांनी खुट्यावर बांधलेले दोर तोडून हे सर्व गुरेढोरे वाघाने पकडलेल्या बोकडाच्या दिशेने धावून पडले. त्यावेळी येवले यांनी आरडाओरड केली तेव्हा येथून वाघाने पळ काढला. या झालेल्या हल्ल्यात सुनील सुखदेव येवले यांचा 40,000 रुपये किमतीचा मोठा बोकड जागीच तडफडून ठार झाला. आणि आम्ही त्या विहिरीवर जेवण करायला गेलो आणि जेवण करायला बसलो असं की तिकडून आमच्या बकरावर वाघाचा हल्ला झाला. आणि आमचा बकरा चिल्लवला. आम्ही पळत आलो तत्पर्यंत आमच्या म्हशीनं दावना फावना आपलं वाघाच्या अंगावर असे गेल्या तर ते वाघ तिकडे पळाला. तत्पर्यंत आम्ही आलो ते पट्टाला वाघ होता त्या इकडे तुरीमध्ये पळाला. ते वाघाने हल्ला केलेला आहे व गवळी समाजाच्या गुरांवर हल्ला केलेला आहे. तरी माझी एकच विनंती आहे की त्यांच्यावर बंदोबस्त करावा. बाजूला असलेली दुसरी राहोटी मनोज गोविंदा हेकडे राहणार दाबिया यांच्या मोठी पिल्ली असलेल्या बकरीला वाघाने हल्ला चढवला. बकरीला वाघाने फरफटत नेत तिचा फडशा पाडला. वाघाच्या हल्ल्यामध्ये झालेल्या नुकसानाचे गवळी समाज बांधव, ग्रामपंचायत सरपंच तथा सर्व ग्रामस्थ व ठिका परिसरातील शेतकरी या पट्टेदार वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी नुकसानग्रस्तांनी केलेली आहे. या प्रकरणी 30 नोव्हेंबर रोजी दहीखेडा फुटकर गट क्रमांक 86 मध्ये वन्य प्राण्याने हल्ला करून घटनास्थळावर पंचनामा व पशुवैद्यकीय अधिकारी पणसकडून शवविच्छेदन करून बोकडाला खड्ड्यात गाडण्यात आले. मालकास नियमानुसार भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती वनपालचे वनपाल SP राऊत यांनी दिली. जनमत लाईव्ह न्यूज करता संजीव मक यांची रिपोर्ट अकोलाहून.